जरा इकडं साहेब, आज आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याचं आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे आणि अतिशय मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केलेलं आहे आणि आज या ठिकाणी पूजा करण्याचा मान आपल्याला मिळाला. काय सांगाल आपण याबद्दल? भाग्यवान असल्यामुळं हा मान यावर्षी मला मिळाला. याच्या आधी मला बरेच वेळा हा मान मिळाला आणि मी आवर्जून सांगू इच्छितो, मी ज्यावेळेस या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो त्यावेळेस मी आमच्या सगळ्या अधिकाऱ्याच्या मीटिंगमध्ये हा मुद्दा मांडला की संत मुक्ताई या सगळ्या संतांच्या गुरु मानल्या जातात. त्यांची पालखी पंढरपूरला पोहोचल्याशिवाय सगळ्या संतांच्या पालख्या पुढं विठ्ठलाच्या दर्शनाला निघत नाही. म्हणून या पालखी मार्गाला पालखी मार्ग जाहीर झाला पाहिजे. तो जाहीर केला आणि त्यावेळेसपासून मग पदाधिकारी आणि अधिकारी यांनी हा प्रशासनाचा प्रोटोकॉल पाळण्यास या ठिकाणी सुरुवात झाली. मी याही आधी बरेच वेळा आमच्या सेंद्रिय उपळाई ग्रामस्थांच्या बरोबरीनं त्यांना घेऊन या ठिकाणी आम्ही दरवर्षी मी स्वागताला हजर असतो. एखादं वर्ष माझं चुकलं असेल पण नेहमी असतो संध्याकाळी त्याप्रमाणे. आणि समजा इथलं काही कारणामुळे एकदा चुकलं तर गावात पालखी मुक्कामी असते, तिथं सुद्धा जाऊन दर्शन मी आणि माझ्यासारखे अनेक जण तालुक्यातले घेतात. आणि एक आनंदाचा क्षण असतो, हा दिवस असतो की एवढ्या मोठ्या म्हणजे आदिशक्ती मातेचं आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात आगमन होत आहे आणि ते स्वागत करण्याचा भाग्य आम्हा सर्वांना लाभलं. ही खरी पांडुरंगाचीच कृपा म्हणा. सर्व बार्शीकरांनी या ठिकाणी पालखी सोहळ्याचं मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केलं. पालखी समितीचे देवस्थानचे अध्यक्ष पाटील साहेब यांनी आता एक खंत बोलून दाखवली की पालखी सोहळ्याच्या रस्त्याचं काम थोडंसं अपुरं आहे, वारकऱ्यांना त्रास होतोय. पूर्ण झालेलं आहे. बर, यावर्षी कुठं राहिलं अजून राहिलं, पुलाचं राहिलंय ते होईल, चालू आहे. यावर्षी प्रोसेस असतो. बर, आणि या पालखी मार्ग जाहीर झाल्यामुळे तर याला निधी मिळायला नक्कीच. यावर्षी पाऊस देखील चांगला आहे, परंतु तरी सुद्धा या जनतेसाठी लवकर झाला ना, आता गरज आहे पावसाची. नक्कीच. तर पांडुरंग चरणी आपण काय यावेळेस साकडं घालाल? या महाराष्ट्रात सोन्याचा धूर निघू दे एवढंच पांडुरंग चरणी प्रार्थना. धन्यवाद.